ओम श्री स्वामी समर्थ। 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 श्री स्वामी समर्थ। ओम श्री स्वामी समर्थ। ओम श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। ओम 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 श्री स्वामी समर्थ। भूतलिंगन श्री गुरुदेव दत्त स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामी दया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे हाती श्री स्वामी चरणारविंदार्पणस्तु असे पातकी दीन मी स्वामी राया परिपातलो सिद्ध भाव उद्धराया नसे अन्यत्रा जगिया दिनाला समर्था तुझा वीण प्रातु कुणाला मला मायना बापना आप्त बंधू सखा सोयरा सर्व तू दीन बंधू तुझा मात्र आधार याले कराला समर्था तुझा वीण प्रातु कुणाला
नेती नेती शब्द निराचा सिद्धी वाक्यनामा प्रति स्वभावा करोत्यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं माधवं गोपिका वल्लभं जानकी भूताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो मारुती प्रचोदयात्. नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज 8 मार्च म्हणजे महिला दिन आहे. तर तो साजरा करताना आपण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा समर्थांचा आशीर्वाद घेऊन मी असं सगळ्यांनाच आवाहन करते, जे नराधम आहे, जो काही अत्याचार चालू आहे महिलांवरती, अगदी गावातच नाही तर देशातही सगळीकडे अत्याचार माजलेला आहे. या सगळ्या नराधमांना स्वामी समर्थांनी चांगली बुद्धी घालावी हीच मी महिला दिनाच्या निमित्त अशी अपेक्षा करते. होळी पण आहे, तर असा रंग आयुष्यात सगळ्या महिलांच्या आयुष्यात रंग असा छान उधळू देत आणि त्यांचा सुखी संसार किंवा त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत अशी पण अपेक्षा करते. आत्ता माझ्या घरी सगळे हे स्वामी समर्थ भक्त आलेले आहेत आणि छानसा असा नामजप झालेला आहे. महिला दिनाच्या निमित्ताने हाच खरा सन्मान ठरेल. थँक्यू. आज माझ्या घरी हा नामजप होत असताना प्रशांत डोले सर, त्याचप्रमाणे माझा मित्र महादेव कोरे, जीवन मामा आहेत, काकू आहेत, माझ्या मुलीच्या टीचर आहेत. तर हे सगळी मंडळी इतकी छान स्वामींची सेवा करतात आणि साधारण सर किती दिवस झाले म्हणजे तुम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे. खरं तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे कायम आपल्याला मागं घुमत असतं. स्वामींच्या बऱ्याच जणांना प्रचिती आलेली आहे. काय सांगाल तुम्ही कधीपासून सुरू केलं? नमस्कार, मी प्रशांत डोले, स्वामी समर्थ नामजप सेवा समिती. आमचे ज्येष्ठ सहकारी श्री विजयकुमार मनगिरे आणि रामेश्वर लड्डा सर यांच्या सहकार्याने आणि यांच्या आशीर्वादाने मी रमण गोडेकर सर, गणेश सावंत, गणेश शंभळे, सचिन होनराव, मुकुंद देशपांडे, राहुल पाटील ह्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं गेली 18 ते 19 वर्ष झालं आम्ही स्वामी नामजप सेवेच्या वतीनं दर शनिवारी भक्तांच्या घरी जाऊन ही सेवा देतो. जास्तीत जास्त लोकांना स्वामी भक्तीमध्ये सहभागी करून घेण्याचा हा आमचा एक प्रयत्न आणि जितकं जास्तीत जास्त नामस्मरण होईल त्या नामस्मरणामुळे संपूर्ण विश्वाला त्याचा फायदा व्हावा हीच एक सद्भावना आमची त्या पाठीमागे आहे. आणि भक्तीत, स्वामींच्या भक्तीत आलेला प्रत्येक भक्त कधीच बाजूला सरकत नाही राहून हा आमचा गेली 18 ते 19 वर्षाचा अनुभव आहे. साधारण काही अनुभव असा तुम्हाला चमत्कार म्हणजे काही झालेला आहे का, किंवा तुमच्या ग्रुपमध्ये काही अशी प्रचिती आली आहे ना? चमत्कार म्हणतात येत नाही. कसं स्वामींवर जेवढी तुम्ही श्रद्धा आणि निष्ठा असेल त्याचं फळ तुम्हाला पावलावर. मी तर खूप अनुभव घेतले, पण आमच्या याच्यातले सहकारी सचिन होनराव ज्यावेळी जपाला सुरुवात झाली त्यावेळी त्यांचा मुलाचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर असं वाटेल की ती गाडी पाहिल्यानंतर की हा मुलगा शक्यच नाही वाचला, पण तसल्या ह्याच्यातून त्या मुलाला फक्त खर्चटलेलं होतं, कुठेही लागलेलं नव्हतं. अशी खूप उदाहरणं मी देऊ शकतो की जे आम्ही अनुभवलेले. मी माझा स्वतःचा अनुभव सांगू शकतो की मी ज्यावेळी योगा स्पर्धेला अहमदनगरला गेलो होतो आणि आमच्या वडिलाला अटॅक आलेला होता आणि डायरेक्ट ICU मध्येच गेलेलो होतो. तर माझी येण्याची एवढी धडपड, पण इतकी परीक्षा झाली. मी ज्यावेळी टेंभुर्णीत आलो, टेंभुर्णीहून मला गाडी मिळत नव्हती. माझ्या जवळ एक स्कॉर्पिओ आली की जे उच्च प्रभुत्यात असतील व्यक्ती, मलाही माहित नाही, मी काहीही विचारलं नाही, काही त्यांनी पण मला सांगितलं नाही. मी डायरेक्ट त्या गाडीत बसलो आणि त्यांनी गाडीत बसल्यानंतर कुडवाडीच्या पुढं आल्यानंतर आमच्या दोघांचं संभाषण सुरू झालं आणि त्यांनी डायरेक्ट मला हिरमड हॉस्पिटलला नेऊन सोडलं आणि मी गेल्या आमच्या वडिलांनी डोळे उघडले आणि वडील खूप वर्ष त्याच्यानंतर आज ताब्यात होते. गेले 5-6 महिने झाले वडील एक्सपायर झाले. आई वडील दोघे 7 दिवसानंतर एक्सपायर झाले. असे खूप अनुभव म्हणजे पावलावर स्वामींच्या भक्तीतले अनुभव आम्ही घेतलेले. माझे गुरु पण आहेत तिथे. कॉलेजला असताना आम्ही खूप धमाल केलेली आहे, सरांनाही त्रास झालेला आहे त्यामुळे. तर काय सांगाल सर, तुम्ही या ग्रुपमध्ये सामील झालेले आहे? नमस्कार, मी पैकीकर सर. मी या ग्रुपमध्ये अगोदर जॉईन झालो होतो, परंतु बरेच दिवस मध्ये 2-3 वर्ष माझा खंड पडलेला आहे. मी परत आता हा ग्रुप परत जॉईन केलेला आहे आणि याच्यामधून मला स्वामी भक्तीचा मार्ग सापडलेला आहे. मी
आनंदाने या ठिकाणी ही सेवा देण्यासाठी येत असतो. काकू काय सांगाल तुम्ही भजनात तर आहेच आहे, मानसिक पण स्वामींची पण सेवा करतायत आणि आध्यात्मिक तुम्हाला वारसा आहेच आहे आणि तो तुम्ही चांगला पुढे नेतायत, काय सांगाल? मी मानसी देशपांडे. माझा असा एक अनुभव आहे की जेव्हा तुम्ही स्वामींचं नाव मुखातून घेताल तेव्हा तुम्हाला पावलोपावली जाणवेल की आपल्या पाठीशी कोणतरी आपल्याबरोबर चालत आहे. आणि तो चालण्याचा अनुभव म्हणजे मला तर आलेलाच आहे. आणि अध्यात्मामध्ये म्हणल्यानंतर कीर्तन करताना मी कधी पण मागे वळून पाहत असते तेव्हा कोणतरी उभी व्यक्ती माझ्या मागं उभारलेली आहे याचा मला भास होतो. एवढंच मी सांगू शकतो. माझा मित्र पण आहे इथे, 10वी पासून आम्ही एकत्र होतो, मजा केलेली आहे खूप. स्वामींचा आता तू चांगली भक्ती करतोय, सेवा करतोय, काय सांगशील महादेव? मी महादेव वैजनाथ कोरे. मी 2022 पासून ह्या स्वामी नाम समितीमध्ये जॉईन केलेलं आहे. तर मनाला खूप समाधान वाटतं. ज्या ज्या वेळेस शक्य होईल त्या त्यावेळेस मी येण्याचा प्रयत्न करतो. जितकं जेवढं जमेल तेवढं येण्याचा माझा प्रयत्न असतो आणि मानसिक समाधान पण भेटतं. अनुभव पण बरेचशेपैकी आलेले आहेत. असे सांगता येणार नाहीत असे अनुभव आहेत. एवढंच मी सांगू शकतो. जीवन मामा कुलकर्णी पण आहेत. LICच्या माध्यमातून बऱ्याच योजना असतात की काय म्हणजे असल्यानंतर सुद्धा त्याचा फायदा आहे, नसल्यानंतर सुद्धा बाकीच्या वारसांना फायदा आहे. तर अशा स्वामींची सेवा तुम्ही पण करताय. मी जीवन कुलकर्णी, एक साधा स्वामी भक्त आहे आणि नकळत कोणाच्या तरी सानिध्यातूनच मी ह्या स्वामी नामजपामध्ये सामील झालो आणि तिथून मला इतकं आनंद वाढत गेला माझा आणि गोडी निर्माण झाली. आज मी स्वतःहून पुढाकार घेऊन या सेवेमध्ये सामील होत असतो आणि माझं एकच सांगणं आहे, स्वामींवर फक्त विश्वास ठेवा, श्रद्धेवर विश्वास ठेवा. स्वामी कुठेही काही कमी पडू देत नाहीत. अनुभव सांगायला वेळ पुरणार नाही, इतके प्रचंड अगणित अनुभव आहेत. कधी काही कमी पडणार नाही. फक्त विश्वास ठेवा, बाकी सगळं स्वामींवर सोपवा. तुमच्या कोणत्याही अडचणी असू द्या, फक्त स्वामींचं नाव घ्या, सगळ्या अडचणी दूर होतील. सांगा की तुम्ही सांगा. क्रिटिकल पोझिशनमध्ये होती. तू सांग. पाटील सर तुम्ही सांगा. कोणी सांगा? श्री स्वामी समर्थ. प्रत्येक शनिवारी जप असतो हा बार्शीत. कुठेही बार्शीत गल्ली वळात कुठेही असला तर बिगर लोकेशनचं स्वामी त्या जपाच्या ठिकाणी नेहतातच. प्रत्येक जाणारा ह्या समितीचा सदस्य आज तिथं जातोच बिगर लोकेशनचं, बिगर ह्याचं, म्हणजे स्वामी नेतातच तिथं. अनुभव काय बरेच आहेत पण नाही आहे. ही माझी मिसेस शीतल, तिला हार्टला खोल म्हणजे एक साधं किरकोळ ऑपरेशन करायचं ठरवलं होतं अपेंडिक्सचं. पण त्यामधून नंतर ऑपरेशन करायला गेल्यानंतर त्याच्यातून वेगळंच निष्पन्न झालं आणि एक हार्टला होल होतं ते उघडं पडलं त्यावेळेस इथं बार्शीला. त्यानंतर मग स्वामींनी ते ऑपरेशन 4 महिन्यात करून बी घेतलं. पैसे नव्हते, पैशाची जुळवाजुळव त्यांनीच केली आणि ते ऑपरेशन करून घेतलं त्यांनी. सक्सेसफुल झालं, छान ऑपरेशन आहे. आणि आता अगदी न चुकता जपाला येते. ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी सद्गुरु शंकर महाराज की जय.